आजचं पुष्प गुंफण्याकरता आपल्या विनंतीला मान देऊन खास करवीर नगरी कोल्हापूर या ठिकाणून उपस्थित असलेले माननीय सचिन यादव सर यांचं मराठी अध्यापक संघाच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. खरं तर कोणत्याही देशाला उन्नतीकडे नेण्याचं काम दोन व्यक्ती करत असतात. एक म्हणजे शास्त्रज्ञ आणि दुसरे म्हणजे समाज सुधारक. सुधारक हे मानवी मन घडवण्याचं काम करतात. मानवी मनाला वळण देण्याचं काम, मानवी मनाला दूरदृष्टी देण्याचं काम हे सुधारक करत असतात. आणि असेच करते सुधारक यांचा परिचय करून देण्याकरता, यांच्या कार्याची ओळख करून देण्याकरता आपल्याकडे आलेले आहेत सचिन यादव सर. सचिन यादव सरांचं पुन्हा एकदा मी सरचे स्वागत करतो आणि आपल्या अकोल्याच्या मंडलिक मॅडमला विनंती करतोय की त्यांनी सचिन यादव सरांचा परिचय करून द्यावा. मंडलिक मॅडम. नमस्कार सगळ्यांना. सचिन यादव सरांचा परिचय अतिशय मोठा आहे. माईक जवळ धरा मॅडम, आवाज माईक जवळ. सगळ्यांना सर्वप्रथम मी नमस्कार करते. आज 11वे पुष्प गुंफण्यासाठी आपण सन्माननीय सचिन सखाराम यादव सरांना या ठिकाणी निमंत्रित. त्यांचा थोडक्यात परिचय मी या ठिकाणी करून देत आहे. यादव सर सहाय्यक शिक्षक असून हनुमंतवाडी हायस्कूल, हनुमंतवाडी, तालुका करवीर, जिल्हा सोलापूर या ठिकाणी कार्यरत आहे. BA BPEd झालेले असून त्यांचा सेवा कार्यकाल 19 वर्षे आहे. मराठी, हिंदी, ISP यांचं अध्यापन ते त्या ठिकाणी करत असतात. बऱ्याच ठिकाणी सल्लागार किंवा सदस्य म्हणून ते कार्यरत आहे. त्यापैकी कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ कोल्हापूर समिती सल्लागार म्हणून कार्यरत आहे. विविध समित्यांमध्ये ते कार्यरत आहेतच. त्यांचा मराठी विषयाचा सातत्याने 100% निकाल लागलेला आहे. इयत्ता 9वी व इयत्ता 10वी मराठी कृती पुस्तिकेचं लेखन त्यांनी केलेलं आहे. उपयोजित लेखन आणि व्याकरण यावरचा त्यांचा व्यासंग अतिशय दांडगा असून त्या संदर्भात त्यांनी लेखन केलेलं आहे. जवळपास 20 शाळांतून मराठीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच मराठी विषय शिक्षकांना मार्गदर्शनही त्यांनी केलेलं आहे. मराठी आणि हिंदी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. त्यामध्ये वाचू आनंदे, लेखक आपल्या भेटीला, संदर्भ देतो आनंद, बाल साहित्य संमेलन, मुलाखती घेणं, म्हणी आणि वाक्प्रचारांचा संदर्भ शोधणं हे मराठी विषयाच्या शिक्षकांसाठी आवश्यक असणारे उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत. त्यांचा छंद आहे जुन्या नाण्यांचा संग्रह करणे आणि शिवाय वाचनाचा त्यांचा व्यासंग दांडगा आहे. त्यांची स्वतःची वैयक्तिक 300 पुस्तकं त्यांनी संग्रहित ठेवलेली आहे. सरांचा परिचय खूप मोठा आहे, परंतु मी या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन आपल्याला आवश्यक आहे म्हणून थोडक्यात परिचय दिलेला आहे. ही जबाबदारी माझ्यावर गुंफण्यासाठी आज या ठिकाणी मला आपण सर्वांनी संधी दिलेली आहे. गुरु ज्ञान माझे, गुरु कर्म माझे, गुरु सर्व माझे गुणगान गाजे, गुरु भाव माझा, गुरु सर्व लीला, नमस्कार माझा गुरु चरणाला. आज 11 जून साने गुरुजी यांचा स्मृती दिन, त्यांच्या चरणाला मी या ठिकाणी नमन करतो. त्याचबरोबर आदरणीय BS कांबळे सर, ज्यांचा परिसस्पर्श या ठिकाणी मला झाला आणि आज मला त्यांच्यामुळे ही संधी प्राप्त झाली, ज्यांचा नेहमीच या ठिकाणी माझ्यावरती कृपादृष्टी राहिलेली आहे, त्या आदरणीय BS कांबळे सर यांना सुद्धा मी नमस्कार करतो. आदरणीय सुंबे सर, तंत्रस्नेही शिक्षक बाळासाहेब डोंगरे सर आणि इतर आपण सर्व नगर जिल्ह्यातील मराठीचे अध्यापन करणारे शिक्षक बंधू भगिनींनो, ज्ञानी यांच्या पालकीचे सारे आम्ही खांदेकरी, ज्ञानी याच्या पालकीचे सारे आम्ही खांदेकरी, उधळू फुले प्रकाशाची अंधाराच्या वाटेवरी, अंधाराच्या वाटेवरी. आपण सर्व ज्ञानदानाचं पवित्र काम करत आहोत. आज या ठिकाणी माझ्यावरती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. तो पाठ आहे करते सुधारक कर्वे. मुळातच पाठाच्या नावामध्येच या ठिकाणी सर्व बाबी किंवा सर्व पाठाचा सार या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. कारण ते बोलके सुधारक नसून करते सुधारक आहेत आणि म्हणून
त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आपणाला या पाठाच्या माध्यमातून घ्यायचा आहे. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे. डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे ज्यांचा जन्म वर्धा या ठिकाणी झालेला आहे 20 डिसेंबर 1952 मध्ये. प्रसिद्ध मराठी कवी आणि लेखक म्हणून ते आपल्याला परिचित आहे. सर जरासं शेअर स्क्रीनचं जरासं सुरू करा. कुठल्या आलं? हो सर, करतो. हा का, करेक्ट. HP ला आहे का? लेखक आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख पदावरून ते निवृत्त झालेले आहेत. त्यांची काही कविता संग्रह आहेत. एप्सिलॉन, ये सखे ये, स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र, लिटमस. तर महाकादंबरी त्यांनी लिहिलेली आहे राजा शहाजी, ही एक ऐतिहासिक महाकादंबरी आहे. शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे. काही कथा संग्रह सुद्धा त्यांचे प्रसिद्ध आहेत. किंबहुना, जन्मभूमी, पंचमस्तंभ, प्रचारक, अरण्यकांड, पाताळ यंत्र यासारखे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. शून्यपूर्ण नावाचा एकांकिका संग्रह सुद्धा सरांचा प्रसिद्ध झालेला आहे. शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी आणि याबरोबरच राजा शिवछत्रपती या दूरचित्रवाणी मालिकेचं लेखक या ठिकाणी डॉक्टर शिरीष देशपांडे यांनी केलं. त्या या दूरचित्रवाणी मालिकेचं लेखन सुद्धा या ठिकाणी सरांनी केलेलं आहे. अरण्यकांड या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पथनाट्याचे आणि विज्ञान कवितेचे प्रवर्तक म्हणून ते ओळखले जातात. बडोदा येथील प्रादेशिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. वणी येथे पार पडलेल्या 66व्या विदर्भ साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद या ठिकाणी डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांनी भूषवलेला आहे. वास्तविक देशपांडे सरांचा परिचय फार मोठा आहे, पण सर्वात महत्वाचं म्हणजे नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख पदावरून ते निवृत्त झालेले आहेत. महर्षी कर्वे यांच्या कार्यकर्तृत्वाचा सर्व आढावा या ठिकाणी सरांनी या पाठाच्या माध्यमातून घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा पाठ सुरू करत असताना आपण सुरुवातीला 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये जे अनेक महापुरुष जन्माला आले त्या महापुरुषांची ओळख या ठिकाणी विद्यार्थ्यांना करून द्यावी, ज्याने आपल्या कार्यानं आणि कर्तृत्वानं महाराष्ट्राची उत्कृष्ट जडणघडण केलेली आपल्याला पाहायला मिळते. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राला जे रूप प्राप्त झालं आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या ज्या नवनव्या दिशा खुल्या झाल्या त्या सर्वांचं श्रेय या महापुरुषांचं आहे. लोकहितवादी महात्मा ज्योतिराव फुले, दादोबा पांडुरंग, महादेव गोविंद रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठलरामजी शिंदे, न. ची. केळकर अशी नाममालिका आपल्या डोळ्यापुढं अगदी सहजपणानं येते. 19व्या आणि 20व्या शतकात ज्या काही सामाजिक चळवळी झाल्या त्यामध्ये स्त्री मुक्तीची आणि स्त्री स्वातंत्र्याची चळवळ अंतर्भूत होती. भारतात कित्येक शतकं स्त्री सर्वार्थानं जखडलेली होती. शिक्षणापासून ती वंचित होतीच. शिवाय बालविवाह, सती, बहुपत्नीत्व यासारख्या चालीरीतींची ती बळी ठरलेली होती. अनेक धर्मग्रंथांनी स्त्रीला क्षुद्रच ठरवलं होतं. याच कालखंडामध्ये काही समाज सुधारक आपल्याला पाहायला मिळतात की ज्यांनी प्रामुख्यानं
स्त्री मुक्तीचा आणि स्त्री स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली. आणि सर्वात पहिलं नाव येतं ज्यांना आधुनिक भारताचे पहिले समाज सुधारक म्हटलं जातं ते राजा राम मोहन रॉय. मानवतावादी, स्त्री स्वातंत्र्याचे भोगते, सतीची चाल ज्यांनी बंद करायला भाग पाडलं, स्त्रियांच्या वारसा हक्काची चळवळ ज्यांनी उभारली आणि बहुपत्नीत्वाची चाल मोडण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले. याच नाममालिकेमध्ये येतं नाव केशवचंद्र सेन. विधवा विवाह, प्रौढ विवाह, स्त्री शिक्षण यासारख्या क्रांतिकारी सुधारणांचा ज्यांनी पुरस्कार केला. 1862 मध्ये बंगालमध्ये पहिला आंतरजातीय विवाह याच केशवचंद्र सेन यांनी घडवून आणलेला होता. या स्त्री चळवळीमध्ये स्वामी दयानंद येतात, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, विष्णुशास्त्री पंडित, लोकहितवादी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, गोपाळ गणेश आगरकर, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे यासारखी नावं आपल्या डोळ्यासमोर येतात. त्याचबरोबर कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि मग या नाममालिकेतील सर्वात महत्वाचं नाव आहे ते म्हणजे महर्षी कर्वे. समाजसेवक म्हणून ते चिरस्मरणीय आहेतच. कर्वे यांनी आपली सर्व कार्यशक्ती ही स्त्री शिक्षणावर केंद्रित केली. स्त्रियांची समाजात कोणती स्थिती आहे, त्यांची समाजात किती प्रमाणात प्रतिष्ठा आहे यावरून सामाजिक प्रगती कळते ही महान सत्य कर्वे यांनी ओळखलं होतं. एका स्त्रीला शिक्षण देणं म्हणजे संपूर्ण कुटुंबाला शिक्षण देणं या ध्येयानंच प्रेरित होऊन त्यांनी स्त्री शिक्षणासाठी प्रयत्न केले. स्त्रियांना स्वावलंबी केल्याशिवाय त्यांची अनंत दुःख दूर होणार नाहीत म्हणून महर्षी कर्वे स्त्री शिक्षणाकडे वळले. महर्षी कर्वे यांच्या जीवनाचं आणि कार्याचं वेगळेपण अनेक प्रकारांनी आपणाला सांगता येतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वरवर पाहता किरकोळ शरीर यष्टी लाभलेल्या कर्वे यांना 100हून अधिक वर्षाचं आयुष्य लाभलं. सर्वात महत्वाचं, इंग्रजी सत्तेचा अंमल प्रस्थापित झाल्यापासून देशाला स्वातंत्र्य प्राप्ती होईपर्यंतचा सगळा काळ महर्षी कर्वे यांना अनुभवता आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी झालेले सगळे प्रयत्न, देशातील धर्म सुधारणेचे व समाज सुधारणेचे सगळे महत्वाचे उपक्रम त्यांनी स्वतः पाहिलेले आहेत. देशातील शिक्षण विषयक वेगवेगळे प्रयोग त्यांनी अतिशय जवळून पाहिलेले आहेत. आणि मग स्त्री शिक्षणाचं कार्यक्षेत्र त्यांनी आपल्या आयुष्यभराचं ध्येय म्हणून निवडलं आणि त्या कामाला त्यांनी स्वतःला वाहून घेतलं. जाणीवपूर्वक कार्यक्षेत्राची निवड करणं आणि निवडलेल्या कार्यक्षेत्रासाठी आयुष्यभर स्वतःला वाहून घेणं हे महापुरुषांच्या व्यक्तिमत्वाचं वेगळेपण कर्वे यांच्यामध्ये आपणास खरोखरच पाहावयास मिळतं. कर्वे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा पाहिला की बाबू बोरकरांच्या काव्यपंक्ती आठवतात. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. देखणी ती पावले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. निर्मिती करणारे निर्मितीक्षम हात, धीर देण्यासाठी पाठीवर ठेवलेला आश्वासक हात, मदतीसाठी पुढे केलेला हात आणि नवनिर्मिती करणारा हात हा देखणा. पावित्र्याचा स्पर्श झाल्यामुळं त्या हाताला सुद्धा गंध प्राप्त होतो. देखण्या पावलांची वेगळीच व्याख्या बोरकरांनी आपल्या कवितेमध्ये मांडलेली आहे. देखणी ती पावले जी ध्यासानं वेडी होऊन अवघड वाट चोखाळत असतात, घेतलेला वसा व ध्यास याच्याच मार्गाने जातात, अशी नवी पायवाट निर्माण करण्याची क्षमता ज्यांच्या जवळ असते त्यांचीच पावलं देखणी. महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाची किंबहुना स्त्री स्वातंत्र्याची नवी पायवाट निर्माण केलेली आपणाला पाहावयास मिळते. या पाठाचा साहित्य प्रकार आहे चरित्र. या पाठातून काही मूल्य आपणाला या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वरती रुजवायचे आहेत. संवेदनशीलता, सौजन्यशीलता, स्त्री पुरुष समानता, श्रमप्रतिष्ठा यासारखी मूल्य या पाठाच्या माध्यमातून आपणाला विद्यार्थ्यांच्या वरती रुजवायचे. काही जीवन कौशल्य आहेत. चिकित्सक विचार, समस्या निराकरण, व्यक्ती व्यक्तींमधील सहसंबंध,
यासारखी जीवन कौशल्य सुद्धा या पाठाच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांच्यावर रुजवायचे आहेत. काही गाभा घटक आपण पाहणार आहोत. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास, भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या, सामाजिक अडचणांचं निर्मूलन, महिला व अन्य दुर्बल घटकांचं सबलीकरण यासारखे गाभा घटक या पाठा माध्यमातून आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यावरती रुजवायचे. हा पाठ शिकवत असताना काही अध्यापनाची उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर या ठिकाणी असणं सगळ्यात महत्वाचं आहे. हा पाठ शिकवत असताना पहिलं उद्दिष्ट आपण सर्व शिक्षकांनी डोळ्यासमोर ठेवावं की महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या जीवन कार्याची माहिती या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना आपल्याला करून द्यायची आहे. निस्वार्थी समाजसेवेचं महत्व विद्यार्थ्यांना आपल्याला समजावून द्यायचं आहे. स्त्री पुरुष समानतासारखं मूल्य विद्यार्थ्यांच्यावरती रुजवायचं आहे. स्त्री शिक्षणाची गरज या ठिकाणी विद्यार्थ्यांना पटवून द्यायची आहे. आणि सर्वात महत्वाचं, विचाराप्रमाणे आचरण करण्यास विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण प्रोत्साहन द्यायचं आहे. ही अध्यापनाची उद्दिष्ट या पाठाच्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांच्यावरती रुजवायचे. हा पाठ बघत असताना आपण प्रत्येक पाठामधला असणारा जो परिच्छेद आहे त्या परिच्छेदावरती या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सर्वात पहिलाच परिच्छेद आणि या पहिल्या परिच्छेदामध्येच या ठिकाणी महर्षी कर्वे यांच्या निधनाची बातमी रेडिओवरती आलेलं लेखकानं त्याचं नमूद केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या जन्माविषयी थोडीशी माहिती आपण घेऊया. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 म्हणजेच वैशाख शुद्ध 5 शके 1780 या दिवशी मुरुड गावापासून 15 मैलावर असणाऱ्या शेरवली या आजोळच्या गावी झाला. जन्मापुरता त्यांचा संबंध शेरवलीशी आला. मुरुड हे दक्षिण कोकणात समुद्राकाठी वसलेलं गाव आणि हेच मुरुड कर्वे यांचं गाव. याच मुरुड गावात त्यांचं बालपण गेलं. घरची परिस्थिती गरिबीची होती. कर्वे यांना बालपणापासूनच ज्ञानदानाची, शिक्षणाची आवड होती. मुरुड या गावी त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. शाळेमध्ये असतानाच सोमन गुरुजींच्याकडून त्यांना निस्वार्थपणाची व लोकसेवेची प्रेरणा या ठिकाणी मिळाली. त्यावेळी इयत्ता 6वीची परीक्षा सरकारी होती. ही परीक्षा देण्यासाठी ते कुंभारली घाटातून सातारा या ठिकाणी आले. वास्तविक रत्नागिरी, मुंबई या ठिकाणी केंद्र असताना सुद्धा या जवळ असताना ही ठिकाणं अनेक अडचणी रत्नागिरीला जाण्यासाठी होत्या. मुंबईला जात असताना सुद्धा अनेक अडचणी निर्माण झाल्या आणि मग सातारला ही परीक्षा देण्यासाठी 125 मैलाचं अंतर पार करून कुंभारली घाटातून ते साताराला आले. 3 दिवस पायी प्रवास त्यांनी केलेला आहे. ज्ञानाबद्दलच्या तीव्र इच्छेपोटीच पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. स्वाभिमानानं व स्वावलंबनानं त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. इसवी सन 1881 मध्ये ते मॅट्रिक परीक्षात चांगल्या मार्कानं उत्तीर्ण झाले. विल्सन कॉलेजमधून गणित हा विषय घेऊन BA परीक्षा 1884 मध्ये उत्तीर्ण झाले. आणि याच दरम्यान 1873 मध्ये राधाबाई कर्वे यांच्याशी त्यांचा या ठिकाणी विवाह झाला. हा परिच्छेद आपण पाहिला. थोडस त्यांच्या जन्माविषयी, बालपणाविषयी आपल्याला अनेक माहिती विद्यार्थ्यांना सांगता येते. दुसरा जो परिच्छेद आहे, या दुसऱ्या परिच्छेदामध्ये 2 बाबी आपल्याला स्पष्ट करून विद्यार्थ्यांना सांगाव्या लागणार आहेत. एक म्हणजे या ठिकाणी राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि दुसरं आहे संपूर्ण स्वातंत्र्य. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं. राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळालं, पण संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं नाही. हे संपूर्ण स्वातंत्र्य अपेक्षित होतं, स्त्री स्वातंत्र्य. स्त्रियांना संपूर्ण स्वातंत्र्य राष्ट्रीय स्वातंत्र्यानंतर सुद्धा मिळालं नाही. आपण पाहिलं असेल की या 2 संकल्पना आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्याला समजावून सांगायच्या आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य आणि दुसरं आहे संपूर्ण स्वातंत्र्य, जे आगरकरांना सुद्धा अभिप्रेत होतं. जोपर्यंत सामाजिक सुधारणा होत नाहीत, जोपर्यंत समाजामध्ये असणाऱ्या अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा या
संपल्या जात नाहीत तोपर्यंत संपूर्ण स्वातंत्र्य या ठिकाणी मिळालं नाही. ही मतं आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजावून सांगायचे. तत्कालीन स्त्रियांची अवस्था महर्षी कर्वे यांनी त्या परिच्छेदामध्ये नमूद केलेली आहे. म्हणजे त्यांची अवस्था एखाद्या गुलामासारखी आपल्याला पाहायला मिळतात. सनातन्यांची मग ही नेमकी स्त्रियांची काय अवस्था होती, कारण या पाठामध्ये अतिशय कमी शब्दामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. शूद्रांपेक्षा सुद्धा हीन अवस्था या स्त्रियांची आपल्याला त्या काळामध्ये पाहायला मिळते. सनातन्यांच्या मते स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही. त्यांना शिक्षण देणं म्हणजे देव, धर्म व समाज यांच्या विरुद्ध वर्तन करणं होय. हा एक मुद्दा आपल्याला सांगावा लागेल. स्त्रीला शिक्षण दिलं तर ती कुकर्माला लागेल आणि घरच्या सुखात अडसर येईल, अशा प्रकारची भावना तत्कालीन समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुलींनी शिक्षण घेतलं तर तिला अकाली वैधव्य येईल, अशी एक खुली समजूत समाजामध्ये त्या काळामध्ये रूढ झालेली होती. इतकंच काय, स्त्रियांना चपला, छत्री वापरण्यास सुद्धा या ठिकाणी त्या काळामध्ये मनाई होती. स्त्रियांना घराबाहेर पडणं शिष्टसंमत मानलं जात नव्हतं. चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र या ठिकाणी निश्चित केलेलं होतं. त्यातच बालविवाह, जरट कुमारी विवाह यांच्या प्रथा, या प्रथांमुळं विधवांची स्थिती अत्यंत या ठिकाणी दयनीय झालेली आपल्याला पाहायला मिळते. विधवांना समाजाकडून तुच्छतेची या ठिकाणी वागणूक दिली जात होती. केशवपन करून विधवांना विद्रूप केलं जाई. विधवांना धार्मिक विधीपासून व उत्सवांपासून वंचित केलेलं होतं. एखाद्या विधवेकडून कुकर्म घडलंच तर तिला फार मोठं प्रायश्चित, कठोर शासन त्या काळामध्ये समाज करीत असे. समाजातील अनेक बंधनांनी स्त्रियांना जकडून ठेवलं होतं. त्यांचे सर्व हक्क या ठिकाणी डावललेले होते. समानता आणि मानवतेच्या भूमिकेतून त्यांच्याकडे पाहिलं जात नव्हतं. केवळ आणि केवळ उपभोग्य वस्तू अशीच त्यांच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी होती. ही एकंदरीत स्त्रियांची जी अवस्था आहे, ही स्त्रियांची अवस्था विद्यार्थ्यांच्या समोर या ठिकाणी मांडणं. कारण केवळ चूल आणि मूल एवढंच कार्यक्षेत्र होतं, एवढ्यावरती हा विषय संपत नाही. तर ज्या समस्या आहेत स्त्रियांच्या, त्या सर्व समस्या, तत्कालीन स्त्रियांवरची असणारी बंधनं, ही सर्व बंधनं या ठिकाणी आपणाला पूर्णपणानं काय करावी लागतील, विद्यार्थ्यांना समजावून सांगावी लागतील. आणि म्हणून स्त्री शिक्षणाचं असिधारा व्रत महर्षी कर्वे यांनी आपल्या हातामध्ये घेतलं. त्यांना माहिती होतं की समाजाकडून फार मोठा विरोध त्यांना पत्करावा लागणार होता. तत्कालीन समाज या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या अडीअडचणी त्यांच्या समोर निर्माण करणार होता. हे सर्व ते जाणून होते, पण त्यांनी मनाशी एक खुणगाठ बांधलेली होती की स्त्री शिक्षणाचं कार्य मी हाती घेणार आणि ते पूर्णत्वास नेणार. आणि म्हणून या सर्व बाबी या दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना समजावून सांगाव्या लागतील. त्यानंतर आपण येतोय तो आहे तिसरा परिच्छेद. या तिसऱ्या परिच्छेदामध्ये सर्वप्रथम दोन महान व्यक्तींची नावं आलेली आहेत. एक म्हणजे पंडिता रमाबाई आणि दुसरं आहे ईश्वरचंद्र विद्यासागर. या दोन व्यक्तींची ओळख आपणाला विद्यार्थ्यांना निश्चितपणानं करून द्यावी लागेल, कारण महर्षी कर्वे यांच्या कार्यावरती या दोन व्यक्तींचा फार मोठा प्रभाव आहे, म्हणून ही पाठामध्ये आलेली आहे. पंडिता रमाबाई, ईश्वरचंद्र विद्यासागर आणि हर्बर्ट स्पेन्सर या तीन व्यक्ती या ठिकाणी ज्यांचा प्रभाव आपणाला महर्षी कर्वे यांच्यावरती पाहायला मिळतो. सर्वप्रथम पंडिता रमाबाई यांच्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती घ्यावी लागेल. स्त्रियांच्या, विशेषतः परित्यक्ता, पतिता व विधवांच्या सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेनं कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी, विद्वान स्त्री अशी पंडिता रमाबाई यांची ओळख आहे. बालविवाह, पुनर्विवाहास बंदी इत्यादी घातक चालीरीती आणि दुष्ट परंपरा यातून समाजाला मुक्त करण्याच्या उद्देशानंच
आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. विधवांकरिता शारदा सदन या नावाची संस्था त्यांनी काढली. स्त्रियांच्या उद्धाराकरिता त्याने आजन्म व अथकपणानं केलेले प्रयत्न त्यांच्या समर्पित जीवनाचाच एक भाग या ठिकाणी म्हणावा लागेल. बाल विधवांसाठी शारदा सदन, या शारदा सदनचा मी उल्लेख एवढ्यासाठी केला कारण या शारदा सदनची सुद्धा आपण या ठिकाणी माहिती त्यांना द्यावी. 11 मार्च 1889 मध्ये मुंबई जवळ विल्सन कॉलेज जवळ चौपाटीवरती एका भाड्याच्या घरामध्ये शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली. या शारदा सदन मध्ये ही खर तर या ठिकाणी बालविधवांसाठी हे शारदा सदन सुरू केलेलं होतं. पण पहिला प्रवेश मिळालेला एका बाल विधवेची जी कन्या आहे, एका बाल विधवेची मुलगी जिचं नाव आहे शारदा गद्रे, ही पहिली मुलगी आहे आणि तिच्या नावावरूनच, तिचं नाव आहे शारदा गद्रे आणि तिच्या नावावरूनच शारदा सदन हे नाव या ठिकाणी देण्यात आलं. आणि या बाल विधवांसाठी उभा करण्यात आलेल्या शारदा सदन मधलं पहिली बालविधवा जी आहे गोदूताई उर्फ आनंदीबाई जोशी, की ज्यांचा विवाह महर्षी कर्वे यांच्या सोबत झालेला आहे 11 मार्च 1893 मध्ये. म्हणून शारदा सदन, कारण या शारदा सदनचीच पहिली बालविधवा विद्यार्थिनी आहे गोदूताई उर्फ आनंदीबाई जोशी, ज्यांचा विवाह महर्षी कर्वे यांच्याशी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून या शारदा सदनचा मी इथं संदर्भ दिलेला आहे. आणखीन बरीच माहिती आपल्याला पंडिता रमाबाई यांच्याविषयी देता येते किंवा अशा कर्तृत्ववान स्त्रियांची माहिती विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी संग्रहित करायला सांगून एक छान उपक्रम आपण घेऊ शकतो. दुसरं नाव येतं ते म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर. ठाकूरदास बंदोपाध्याय यांच्या घरी जन्मलेले ईश्वरचंद्र यांनी हिंदू धर्मशास्त्राची सर्वोच्च परीक्षा ते उत्तीर्ण झाले आणि त्यांना विद्यासागर ही पदवी मिळाली. ईश्वरचंद्र 18व्या वर्षी प्राध्यापक झाले, नंतर ते प्राचार्यही झाले. काही काळ त्यांनी शिक्षणाधिकारी म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. स्वतंत्र शिक्षण संस्था सुद्धा त्यांनी काढलेली आहे. मुला मुलींसाठी त्यांनी शाळा चालवल्या. 35 बालिका विद्यालये त्यांनी सुरू केली. अध्यापक महाविद्यालय त्यांनी सुरू केलं. शिक्षण अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी प्रत्येक प्रमुख शहरात आदर्श विद्यालय म्हणजे मॉडेल स्कूल या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला पाहावयास मिळतात. याच ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा विवाहाचा अधिनियम संमत करून घेतला. जसं पंडिता रमाबाई यांची ओळख आपल्याला करून द्यायची आहे, त्याचबरोबर ईश्वरचंद्र विद्यासागर. मी मगाशी थोडी त्यांच्याविषयी माहिती सांगितली. सर्वात महत्वाचं म्हणजे विधवा विवाहाचा अधिनियम त्यांनी संमत करून घेतला. पण कर्मठ सनातनी प्रतिगामी लोकांचा प्रचंड विरोध या ठिकाणी त्यांना पत्करावा लागला. ईश्वरचंद्रांची आई ही जुन्या वळणाची होती. तिला शास्त्राधार हवा होता. धर्मशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय विद्यासागर यांनी काही करू नये असं तिला वाटे. शेवटी आईचं समाधान झाल्याशिवाय ईश्वरचंद्रांना काहीही करायचं नव्हतं. आणि मग त्यांनी पाराशर संहितेचा अभ्यास. तर आवाज येतोय ना? हा सर, एक मिनिट. डोंगरे सर माईक कोणा चालू आहे त्याला रिमूव्ह करावं, सांगायची वेळ नका येऊन देऊ ना. ओके ओके सर, ओके.
हा, करू सुरू सर. हो यादव सर तुमचं चालू राहू द्या, मी करतो. हा ठीक आहे. हा, ईश्वरचंद्रांनी पाराशर संहितेचा अभ्यास केला. म्हणजे तिथं पाठ्यपुस्तकामध्ये पोत्यांचा पिट्ट्या पाडून विधवा विवाह होऊ शकतो हे दाखवून दिलं, तर ईश्वरचंद्रांनी पाराशर संहितेचा अभ्यास केला. अनेक संस्कृत ग्रंथांची त्यांनी आलोचना केली. पंडितांनी प्रमाणभूत मांडलेल्या ग्रंथांचा आधार घेऊन त्यांनी समप्रमाण सिद्ध केलं की विधवा विवाह हा धर्मसंमत आहे. आणि मग त्यांनी 1856 साली विधवा विवाह हा प्रबंध त्यांनी सिद्ध केला. या ग्रंथानं समाजाला जीवन प्रकाश दिला. या ग्रंथानं समाजाला एक नवीन विचार दिला. या ग्रंथानं विधवांना आधार दिला. विद्यासागर यांच्या या कार्यामुळं त्यांना बंगालचे महर्षी कर्वे सुद्धा काही जण संबोधतात. प्रतिगामी, सनातनी, कर्मठ लोकांची त्यांच्यावरती अवकृपा झाली, पण त्यांच्या आईची इच्छा होती की शास्त्राचा आधार असल्याशिवाय विधवा विवाहाचा अधिनियम त्यांनी संमत करू नये. आणि म्हणूनच विधवा विवाह हा प्रबंध त्यांनी सिद्ध केलेला आपणाला पाहायला मिळतो. आणि म्हणून हा संदर्भ आपणाला द्यावा लागेल. खर तर ईश्वरचंद्र हे मातृभक्त होते. साने गुरुजींनी अंमळनेरच्या छात्रालयातील विद्यार्थ्यांना विद्यासागर यांचं चरित्र सांगितलं. पुढं साने गुरुजींचा उल्लेख एवढ्यासाठी केला की आज त्यांचा स्मृती दिन आहे, आणि म्हणून एक छोटीशी आठवण साने गुरुजींनी जी लिहून ठेवलेली आहे विद्यासागर यांच्यासाठी. साने गुरुजींनी ईश्वरचंद्रांचं चरित्र 1927 सांगितलेलं. ईश्वरचंद्र हे यादव सर एकच मिनिट. डोंगरे सर, हे सुरेश पवार, पांडुरंग मते आणि संदीप, मी हात जोडून विनंती आहे, तुम्हाला किती वेळा सांगायचं आम्ही, तुमचे माईक चालू आहे इथं. हा बोला सर, आता बोला. हा ठीक आहे. 1927 साली गुरुजींनी ईश्वरचंद्रांचं चरित्र लिहून ठेवलं. त्या चरित्रातला एक छोटा प्रसंग आहे. म्हणजे मातृभक्त ते किती होते. ईश्वरचंद्र संस्कृत महाविद्यालयात अध्यापक होते. एके दिवशी आईनं त्यांना तातडीनं भेटीसाठी आपल्या गावी बोलावलं. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी रजा नाकारली. ईश्वरचंद्रांनी प्राचार्यांच्या टेबलावरती राजीनामा ठेवला आणि घरची वाट धरली. प्रवासात दामोदर नदी मार्गात आली. या नदीला महापूर आला होता. वादळ वाऱ्यात नावाडी नदीत नाव सोडायला तयार नव्हता. सूर्योदयापर्यंत थांबणं विद्यासागरांना अशक्य होतं. त्यांनी आईचं नाव घेतलं आणि बेभानपणे वाहणाऱ्या प्रवाहात उडी घेतली. उसळत्या पाण्याचे तडाखे खात निर्धारानं नदीचं पैलतीर गाठलं. तिथून पुढे धावत धावत पंडित ईश्वरचंद्र घरापर्यंत गेले आणि आई पुढे जाऊन उभे राहिले. आपल्या मुलाची प्रवास कथा ऐकून आईचं काळीज काळजीनं चरकलं. आई म्हणाली, बाळा, उद्या आला असतास तर चाललं असतं. महापुरात कशी उडी घेतलीस? विद्यासागर म्हणाले, आई, पाण्याला त्याची ओढ होती, मला तुझी ओढ होती. पाणलोटाजवळ हत्तींचं बळ होतं, पण माझ्याजवळ आई या नावाचा मंत्र होता. हे ऐकून आईनं विद्यासागरांना कौतुकानं कवेत घेतलं. ईश्वरचंद्र अज्ञेयवादी होते, निरीश्वरवादी होते, पण आई या नावाचा ईश्वर आणि परमहंस या नावाचा एक परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये होता. आणि म्हणून ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी आपल्या आईची इच्छा म्हणून धर्मशास्त्रांचा अभ्यास केला, पाराशर संहितेचा अभ्यास केला आणि विधवा विवाह हा प्रबंध त्यांनी सिद्ध केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जेवढी माहिती आपण या निमित्तानं विद्यार्थ्यांना द्यावी. पुढं महर्षी कर्वे, ज्यांना आपण कर्ते सुधारक म्हणतो, इसवी सन 1891 मध्ये कर्वे यांच्या पहिल्या पत्नी राधाबाई यांचा मृत्यू झाला. त्यावेळेला कर्वे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू झालेले होते. महर्षी कर्वे यांनी दुसरं लग्न करावं असा विचार त्यावेळी पुढे आला. कर्वे यांना विवाह करायचा होता आणि तो निश्चयपूर्वक विधवेशी करावयाचा होता. विधवा स्त्रीशीच पुनर्विवाह करण्याचा निर्णय त्यांनी आई व वडील बंधू भिकाजी पंत यांना कळवला.
त्यांनी विधवा विवाहास परवानगी दिली तरच लग्न करायचे अथवा विवाहच करायचा नाही असा निर्णय घेतला. आई व वडील बंधूंनी त्यांना पुनर्विवाहास परवानगी दिली आणि मग नरहरपंत जोशी यांची धाकटी बहीण गोदूताई ही विधवा होती, जी शारदा सदन संस्थेमध्ये शिकत होती. तिच्याशी 11 मार्च 1893 मध्ये महर्षी कर्वे यांनी पुनर्विवाह केलेला आपल्याला पाहायला मिळतो. पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन मध्ये त्यावेळेला या गोदूताई शिकत होत्या. मी सुरुवातीलाच म्हटलं की अतिशय त्यांची जी तब्येत आहे की किरकोळ शरीर यष्टी या ठिकाणी कर्वे यांना लाभलेली होती आणि म्हणून पंडिता रमाबाई यांनी सुरुवातीला या विवाहाला विरोध केलेला होता, पण पुढं त्या विवाह लावून देण्यास तयार झाल्या. पण तरी सुद्धा हा पुनर्विवाह करत असताना त्यांनी समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या उपस्थितीमध्ये हा विवाह त्यांनी लावून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच वेळेला महर्षी कर्वे यांच्याकडून आनंदीबाईंच्या नावे 3000 रुपयेचा विमा पंडिता रमाबाई यांनी उतरवून घेतलेला आहे आणि समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पुनर्विवाह या ठिकाणी झाला. एवढे संदर्भ आपल्याला द्यावे लागतील. पण तत्कालीन समाजामध्ये असंतोष माजला पुनर्विवाहामुळं आणि पुढं मग त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. मध्ये एक संदर्भ आलेला आहे की ते गणित विषय कॉलेजमध्ये या ठिकाणी शिकवत असत. 15 नोव्हेंबर 1881 मध्ये पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं हे फर्ग्युसन कॉलेज आहे. या ठिकाणी महर्षी कर्वे यांच्या अगोदर लोकमान्य टिळक हा विषय तिथं शिकवत असत. पण राजकारणाच्या धामधुमीमध्ये आपलं शिकवण्याकडे दुर्लक्ष होत आहे हे यावेळी टिळकांच्या लक्षात आलं. त्यावेळेला त्यांनी आपला राजीनामा दिला आणि याच वेळेला गोपाळकृष्ण गोखले यांनी महर्षी कर्वे यांची या पदासाठी शिफारस केलेली आपल्याला पाहायला मिळतं. 1901 पर्यंत 1891 पासून 1901 पर्यंत फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित हा विषय महर्षी कर्वे यांच्याकडे होता. पुढे आणखीन काही जबाबदाऱ्या आल्या आणि 1914 मध्ये या फर्ग्युसन कॉलेजमधून ते निवृत्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. हा एक उल्लेख आपण या निमित्तानं या ठिकाणी विद्यार्थ्यांना करून द्यावा. त्याच्या पुढेच आपल्याला विवाहानंतरचा पुनर्विवाहामुळं प्रचंड असंतोष माजला. अण्णा पत्नीसह आपल्या मूळ गावी मुरुडला गेले आणि मग या ठिकाणी आपल्याला काही संदर्भ पाहावे लागतील, कारण याच परिच्छेदामध्ये एक वाक्य आलेलं आहे की कर्व्यांचं आचरण हे ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखं होतं. वर्तमानपत्रामधून कर्व्यांच्या वरती अनेक बातम्या त्यावेळेला लिहिल्या गेल्या. जिल्हा दूषण हा किताब पुण्यामधल्या लोकांनी कर्वे यांना दिला, पण त्यांनी या सर्व गोष्टींच्याकडे दुर्लक्ष केलं. आपल्या मूळ गावी मुरुड या ठिकाणी ते आले विवाहानंतर, पण तत्कालीन ब्राह्मण लोकांनी तिथं सभा बोलावली, ग्रामसभा बोलवण्यात आली आणि मुरुडमध्ये 3 ठराव करण्यात आले. विधवेशी विवाह केल्यामुळं मुरुडमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. 3 ठराव केले. पहिला ठराव होता कर्वे यांना एका बैठकीवरती घेऊन बसू नये. दुसरा ठराव होता कर्वे ज्या सभेत असतील त्या सभेला कोणीही जाऊ नये. आणि सगळ्यात तिसरा ठराव जो महत्वाचा आहे, कर्वे पुन्हा गावी आले तर बंधू भिकाजी पंतांवरती या ठिकाणी बहिष्कार टाकावा. या 3 ठरावांमुळं महर्षी कर्वे यांच्यावर गावानं बहिष्कार टाकला. तिसऱ्या ठरावामुळं कर्वे यांना घराशीही संबंध तोडावे लागले. आई प्रचंड दुःखी झाली. थोरले बंधू भिकाजी पंत भ्रमिष्ठासारखे वागू लागले. आईशी भावाशी त्यांना संबंध ठेवता आले नाहीत. अगदी आईच्या मृत्यू समयी सुद्धा त्यांना उपस्थित राहता आलं नाही. हा सगळा भाग
आपणाला या निमित्तानं द्यावा लागेल, कारण त्यांच्यावरती बहिष्कार टाकलेला आहे. मुरुड मधल्या लोकांनी, पुण्यामधल्या लोकांनी पूर्णपणानं त्यांच्या कुटुंबावरती, त्यांच्यावरती बहिष्कार टाकला. मग ज्ञानेश्वरांवरती सुद्धा, संत ज्ञानेश्वरांना सुद्धा संन्यासाची मुलं म्हणून बहिष्कृत केलेलं होतं. पण तत्कालीन समाजाच्या विरोधात ज्ञानेश्वरांनी कधीही प्रतिक्रिया दिली नाही. ज्ञानेश्वरांच्या साहित्यात कुठंही या घटनेचा उल्लेख आपल्याला आढळत नाही. आणि म्हणूनच यामध्ये कर्व्यांचं आचरण हे ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखं होतं असं लेखकानं म्हटलेलं आहे. कर्वे यांनी गावाचे शिव्याशाप झेलले, पण आपल्या कार्यातून ते विचलित झाले नाही. कर्वे हे क्षमाशील वृत्तीचे होते. छळवादी समाज वृत्ती जी होती त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपलं स्त्री शिक्षणाचं ध्येय आणि आपण घेतलेलं कार्य, हाती घेतलेलं कार्य हे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचं त्यांनी जे ठरवलेलं होतं त्या मार्गानं ते मार्गस्थ झालेले आपल्याला या ठिकाणी काय होतात पाहायला मिळतात. आणि म्हणून जे वाक्य आलेलं आहे की कर्व्यांचं आचरण हे ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखं आहे, याचा अर्थच आहे तत्कालीन समाजानं महर्षी कर्वे यांच्यावरती बहिष्कार टाकला, तर संत ज्ञानेश्वरांना सुद्धा संन्यासाची मुलं म्हणून बहिष्कृत केलेलं होतं. आणि हे संदर्भ या निमित्तानं या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगावे लागतील. ज्ञानेश्वरांच्या साहित्यामध्ये कुठंही तत्कालीन समाजाविरोधात आपण लिहिलेलं वाचायला मिळत नाही. तर पुढं महर्षी कर्वे यांच्या साहित्यामध्ये सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण पुढच्या परिच्छेदाकडे जाणार आहोत की जिथं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी सांगाव्या लागतील. ज्याच्यामध्ये पहिलंच आहे की महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली आणि अनाथ बालिकाश्रम आरंभ केलं, त्याची स्थापना केली. 1 जानेवारी 1899 मध्ये महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम काढलेला आहे. या अनाथ बालिकाश्रमामध्ये सुरुवातीला एकच विधवा जिनं प्रवेश घेतलेला होता, त्यांचं नाव आहे कमलाबाई गरुड. पुढं कालांतरानं ह्याच बालिकाश्रमाचं हिंगणा येथे स्थलांतर झालं आणि हिंगणा स्त्री शिक्षण संस्था असं त्याचं नामांतर झालेलं आपल्याला काय होतं पाहायला मिळतं. पुण्यातून हे हिंगणा या ठिकाणी का आलं याची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांना निश्चितपणानं सांगावी लागेल. 1899 मध्ये पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली आणि त्यामुळं अनाथ बालिकाश्रम हिंगण्याला स्थलांतरित करण्यात आलं. पुढे याच हिंगणे गावचं नामकरण कर्वेनगर असं करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे प्लेगची साथ पसरल्यामुळंच या ठिकाणी सन 1900 मध्ये बालिकाश्रम हिंगणा या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. विद्यार्थ्यांना एक महत्वाचा संदर्भ आपण या निमित्तानं देऊया की महर्षी कर्वे यांच्या कार्यामध्ये काही अज्ञात हात आहेत की ज्यांनी मदत केलेली आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाचं नाव आहे राव बहादूर गणेश गोविंद गोखले. राव बहादूर गणेश गोविंद गोखले यांनी हिंगणे येथील 6 एकर जागा आणि 750 रुपये कर्वे यांच्या संस्थेच्या उभारणीसाठी देणगी म्हणून दिलेले आहेत, लक्षात घ्या. म्हणून या पाठाच्या निमित्तानं गणेश गोविंद गोखले यांचं स्मरण आपण करूया, कारण कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाचं काम, अनाथ बालिकाश्रमाचं काम त्यांनी जवळून पाहिलं आणि ज्या वेळेला प्लेगची साथ पुण्यामध्ये आली त्यावेळेला त्यांनी आपली 6 एकर जागा आणि 750 रुपये संस्थेच्या उभारणीसाठी दिलेले आहेत. त्या निर्मनुष्य आणि उजाड माळावर कर्वे यांनी एक झोपडी बांधली. ही पहिली वहिली झोपडी ही हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची गंगोत्री म्हणूनच आपल्याला तिच्याकडे पाहावं लागेल. 4 मार्च 1907 मध्ये महिला विद्यालयाची सुरुवात सुद्धा याच हिंगणे येथील या ठिकाणी बालिकाश्रमामध्ये झालेली आपल्याला पाहावयास मिळते. थोडस पुढे जाऊया. 2 संदर्भ आपल्याला द्यावे लागतील. एक आहे पै-पैचा निधी आणि मुरुड निधी. खरं तर ह्या 2च बाबी होत्या की मला कर्वेंचं चरित्र या ठिकाणी अभ्यासाला या 2
संदर्भामुळे प्रेरणा मिळाली. आदरणीय बी.एस. कांबळे सरांची या निमित्तानं मी आठवण आपल्याला सांगेन की या 2 निधींविषयी बरीच पुस्तकं चाळल्यानंतर सुद्धा संदर्भ मिळाले नव्हते आणि पुढं यामध्ये विलास खोले यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे, जे विलास खोले या ठिकाणी त्यांच्याच महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम ज्यांनी केलेलं होतं आणि त्यांनी या मुरुड निधीविषयी माहिती दिलेली आहे. या पै-पैचा निधी याच्याविषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. सर्वप्रथम आपण मुरुड निधीविषयी या ठिकाणी माहिती घेऊया. मुरुड हे महर्षी कर्वे यांचं गाव. महर्षी कर्वे यांची समाजविषयक कर्तव्याची जाणीव सदैव जागी होती. त्यांचं पहिलं कार्य मुरुड निधीच्या उभारणीचं आहे बरं का. सर्वांच्या सहकार्यानं काही सार्वजनिक कामं करता यावीत या हेतूनं कर्वे यांनी आपले मित्र परशुराम हरी दामले, काशीनाथ वामन केने यांच्या मदतीनं मुरुड निधी या ठिकाणी सुरू केलेला आहे, तो मुरुड गावामध्ये. उद्देश एवढाच होता की मुरुड गावातून त्यांनी सार्वजनिक कामासाठी देणगी गोळा केली. या निधीमधून अनेक समाजोपयोगी कामं झाली. कर्वे यांनी आपल्या स्वकमाईतील रक्कम या मुरुड निधीस या ठिकाणी दिलेली आहे. या मुरुड निधीचा पहिली जी मदत आहे ती मुरुड मधील तलाव दुरुस्ती करण्यात आली आणि दुर्गा देवीचं जे देवालय आहे त्या देवालयाच्या दुरुस्तीसाठी या निधीतून या ठिकाणी पैसे खर्च करण्यात आलेले होते. पुढे संदर्भ आलेला आहे की आपल्या जवळचे पैसे सुद्धा ते समाजासाठी खर्च करत असत. या मुरुड निधीसाठी काही संदर्भ, 1-2 उदाहरणं मी तुम्हाला सांगेन की जी मुलांना आपण सांगावीत की ज्याच्यातून महर्षी कर्वे हे कर्ते सुधारक कसे होते हे आपल्या लक्षात येईल. महर्षी कर्वे यांनी आपला मुलगा रघुनाथ याच्या मुंज विधीसाठी 200 रुपयाची तरतूद केलेली होती. याच वेळेला त्यांचे बालमित्र आहेत बाळकृष्ण आचवल यांच्या मुलग्यांची सुद्धा मुंज करायची होती आणि त्यांनी 100 रुपयाची तरतूद केलेली होती. जवळजवळ 300 रुपये खर्च या मुंज विधीसाठी हे दोघं मित्र करणार होते. पण याच वेळेला या दोघा मित्रांनी ठरवलं की कमीत कमी पैशामध्ये मुंज करून मुरुड निधीसाठी उरलेला पैसा द्यावा आणि मग रघुनाथ याच्या मुंजीवरती महर्षी कर्वे यांनी केवळ आणि केवळ फक्त 15 रुपये खर्च केले आणि 300 रुपयेचा निधी म्हणजे स्वतःचे 200 रुपये आणि आपले मित्र बाळकृष्ण आचवल यांच्याकडचे 100 रुपये असा 300 रुपयेचा निधी त्यांनी मुरुड निधीला या ठिकाणी काय केलेला आहे, दिलेला आहे. दुसरा एक प्रसंग या निमित्तानं सांगीन. महर्षी कर्वे यांच्या प्रथम पत्नी राधाबाई यांचा 1891 मध्ये मृत्यू झाला. त्यांचं उत्तर कार्य त्यांनी कमी पैशामध्ये करून 500 रुपयेचा निधी त्यांनी मुरुड फंडास दिला आणि हा 500 रुपयेचा निधी मुरुड फंडाला देत असताना त्यांनी काही अटी घातल्या. पहिली अट होती की या रकमेतून मुरुड गावामध्ये इंग्लिश शिक्षण, इंग्रजीचं शिक्षण सुरू व्हावं आणि दुसरी अट घातली की स्त्री शिक्षणास उत्तेजन मिळावं यासाठी या रकमेचा वापर करण्यात यावा. आपल्या प्रथम पत्नी राधाबाई यांचं मृत्यूनंतर उत्तर कार्यातील 500 रुपयेचा निधी त्यांनी मुरुड फंडास दिलेला आहे. त्याच्यानंतर येतो संदर्भ, तो येतो पै-पैचा निधी. याच्याविषयी थोडीशी माहिती आपण घेऊया. पै-पैचा निधी मुरुड निधीप्रमाणे हा पै-पैचा निधी सुद्धा कर्वे यांनी सुरू केला. मुरुड गावामध्ये श्रीमंत माणसं त्या काळामध्ये फारशी नव्हती, पण काही सामान्य कारकून, काही शिक्षक असे जवळजवळ 100 व्यक्ती गावाबाहेर नोकरीला होत्या. कारण मुरुड निधी हा मुरुड गावामधून गोळा केलेला आहे, लक्षात घ्या. पण ज्या व्यक्ती नोकरीच्या निमित्तानं गावाबाहेर होत्या, मुरुड गावातील सार्वजनिक कार्यासाठी या गावाबाहेरील नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं उत्पन्नाच्या दर रुपयाला 1 पै, मी काय म्हणतोय बघा, प्रत्येक व्यक्तीनं उत्पन्नाच्या दर रुपयाला 1 पै याप्रमाणे वर्गणी द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि त्याच्यातून जमा होणारा जो निधी आहे त्याला पै फंड म्हणजेच पै-पैचा निधी या नावानं या ठिकाणी हा निधी ओळखला जात असे. प्रत्येक व्यक्तीनं नोकरी करणाऱ्या
गावाबाहेर असणाऱ्या उत्पन्नाच्या दर रुपयाला 1 पै याप्रमाणे वर्गणी द्यावी. भविष्यामध्ये पुढं काम करत असताना महर्षी कर्वे यांनी हा आपला विचार नेटिव्ह ओपिनियन नावाच्या इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये त्याच्यावरती लेख लिहिलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी ही अपेक्षा व्यक्त केलेली होती की सगळ्या हिंदुस्थानसाठी एक फंड निघावा आणि कोणावर विशेष ओझे न पडता बरीच मोठी रक्कम जमा करून तिचा देश कार्यासाठी आपणाला विनियोग होईल. दर साल दर मानशी 1 पै याप्रमाणे हिंदुस्थानातील लोकसंख्ये इतक्या पया वसूल करून त्या फंडाची व्यवस्था लावण्यासाठी एक योजना स्वतः त्यांनी तयार केलेली होती. हा सगळा लेख त्यांनी नेटिव्ह ओपिनियन या वर्तमानपत्रातून छापून आणलेला होता. म्हणजे पै पैचा निधी आणि मुरुड निधी हे 2 महत्वाच्या जे संदर्भ आहेत ते आपण विद्यार्थ्यांना सांगावेत. पुढे ब्रह्मचर्य फंड आणि शिक्षण फंड त्यांनी सुरू केले. महिला विद्यालयातील मुलींच्या शिक्षणासाठी ब्रह्मचर्य फंड या ठिकाणी त्यांनी सुरू केला. तर शिक्षक व नोकर यांच्या पगार खर्चासाठी शिक्षण फंड या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे. म्हणजे आपण हा उल्लेख नाही केला तरी चालेल, पण आपल्याला माहिती असू द्या की मुरुड निधी बरोबर पै पैचा निधी, पुढं मुलींच्या शिक्षणासाठी ब्रह्मचर्य फंड आणि जे कार्यरत असणारे शिक्षक आहेत, नोकर वर्ग आहे, यांच्या पगार खर्चासाठी शिक्षण फंड अशा प्रकारचा निधी उभा करण्यामध्ये महर्षी कर्वे यांचा फार मोठा वाटा आहे. कारण आपले स्वतः जवळचे पैसे सामाजिक कार्यासाठी या ठिकाणी आपल्या स्वतःचे पैसे त्यांनी खर्च केलेले आहेत. आपल्या कुटुंबासाठी आवश्यक असणारी रक्कम ते बाजूला काढून ठेवत आणि राहिलेला सर्व पैसा त्यांनी स्त्री शिक्षणासाठी खर्च केलेला आहे. आणि म्हणून वाक्य आलं, बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणं हेच श्रेयस्कर असतं. हा परिच्छेद अभ्यासल्यानंतर आपण स्वमत विद्यार्थ्यांना देऊया की आपलं मत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी व्यक्त करावं. हा संस्कार विद्यार्थ्यांच्या वरती आपल्याला करायचा आहे की बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणं हेच श्रेयस्कर. कारण त्यांनी कोणतीही आपली योजना बोलून दाखवली नाही. त्यांनी या ठिकाणी जे काम केलेलं आहे हे बोलून न दाखवता, आपल्या योजना लोकांच्या समोर न मांडता आपल्या सर्व योजना प्रत्यक्षात अंमलबजावणी केलेली आहे. बोलून दाखवण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करण्यावरती या ठिकाणी त्यांचा भर होता आणि म्हणून कर्ते सुधारक हेच नामाभिमान या ठिकाणी त्यांना शोभतं. आणि म्हणून याच्यावरती आपण स्वमत देऊया की बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणं हेच श्रेयस्कर असतं. याविषयी विद्यार्थ्यांनी आपलं मत मांडावं. किंवा अशी समाजामध्ये आणखीन बरीचशी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील की लोकांनी बोलून दाखवण्यापेक्षा काम केलेलं आपल्याला काय होतं पाहायला मिळतं. स्थितप्रज्ञाची लक्षणं तिथं उल्लेख आलेला आहे बघा. गीतेचा 2रा अध्याय, या 2ऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग, त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा या स्थितप्रज्ञाच व्यक्तीचं लक्षण आपल्याला वाचायला मिळतात. या पाठामध्ये सुद्धा स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे ते महर्षी कर्वे यांना, जो मनातील सर्व इच्छांचा त्याग करतो आणि स्वतःच्या ठिकाणी संतुष्ट राहतो, तो स्थितप्रज्ञ. दुःखामुळं उद्विग्न न होणारा आणि सुखामध्ये अपेक्षा नसणारा. मी 2 गोष्टी सांगितल्या ज्या पाठामध्ये इथं नाही आहेत. दुःखामुळं उद्विग्न न होणारा आणि सुखामध्ये अपेक्षा नसणारा, त्याला आपण स्थितप्रज्ञ म्हणतो. 2 उदाहरणं मी सांगेन. पहिल्या पत्नी राधाबाई यांचा मृत्यू झाला, पण त्यांच्या अंत्यसंस्काराला या ठिकाणी महर्षी कर्वे यांना उपस्थित राहता आलं नाही. त्याच्यानंतर त्यांच्या आईचा मृत्यू आपल्याला झालेला पाहायला मिळतो, ज्यावेळेला समाजानंच त्यांच्यावरती बहिष्कार टाकलेला होता. त्यामुळं या ठिकाणी त्यावेळेला सुद्धा त्यांना उपस्थित राहता आलं नाही. म्हणजे दुःखामध्ये उद्विग्न न होणारा राधाबाई या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर उद्विग्न न होता त्यांनी 2ऱ्या दिवशीपासून काही निर्णय घेतले. आणि मगाशी मी सांगितलं की 500 रुपयाचा निधी त्यांनी मुरुड फंडास या ठिकाणी दिला. आपलं कार्य पुढे जोमानं, दुःख उघळत न बसता पुढं कार्य आपलं चालू ठेवलं.
सुखामध्ये अपेक्षा नसणारा, पुढे आपणाला संदर्भ बघायचे आहेत. SNDT महाविद्यालय नाव का पडलं, ठाकरसी यांनी 15 लाखाची केलेली मदत, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. ठाकरसी परिवार आणि महर्षी कर्वे यांचा झालेला संघर्ष सुद्धा थोडाफार आपण त्याच्यावरची चर्चा करणार आहोत. या संघर्षामध्ये म्हणजे ज्या वेळेला एवढं मोठं महिला विद्यापीठ त्यांनी स्थापन केलं, पण कधीही या ठिकाणी त्याचं मोठेपणा महर्षी कर्वे यांनी घेतलेला आपल्याला पाहावयास मिळत नाही. सुखामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा त्यांनी केली नाही. त्यांचे ज्या वेळेला मोठमोठे वाढदिवस झाले, मग 75वा असेल, 100वा असेल, त्या वेळेला मिळालेला निधी या ठिकाणी त्यांनी महिला शिक्षणासाठी, महिला शिक्षणाच्या कार्यासाठी या ठिकाणी दान म्हणून काय केलेला, दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुःखामध्ये उद्विग्न न होणारा आणि सुखामध्ये अपेक्षा नसणारा, राग, भय, क्रोध रहित असणारा, तो स्थितप्रज्ञ, कुठंही आसक्ती नसणारा, तो स्थितप्रज्ञ, चांगले किंवा वाईट फळ मिळाल्यावर अनुक्रमे आनंदी किंवा दुःखी न होणारा, तो स्थितप्रज्ञ आहे. आपला मुलगा रघुनाथ असेल किंवा त्यांच्या पुढं त्यांच्या आणखीन एका मुलाला या ठिकाणी शिक्षणासाठी मदत करायची होती, त्यावेळेला स्वतः त्यांनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शिफारस केलेली इथं आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून स्थितप्रज्ञाची ही लक्षणं या ठिकाणी महर्षी कर्वे यांच्याकडे आपल्याला काय होतात, पाहावयास मिळतात. त्याच्यानंतर पुढचा परिच्छेद येतो, ज्याच्यामध्ये जपानचा उल्लेख आलेला आहे, महिला विद्यापीठाचा उल्लेख आलेला आहे आणि त्याच्यावरती आपण काय करणार आहोत, थोडी चर्चा या निमित्तानं आपण करणार आहोत. 13 फेब्रुवारी, पहिल्यांदा आपण महिला विद्यापीठाच्या स्थापनेपासून सुरुवात करूया. 13 फेब्रुवारी 1916 मध्ये महिला विद्यापीठासाठी या ठिकाणी त्यांनी महिला विद्यापीठासाठी भारतवर्षीय महिला विद्यापीठ ही नाव या ठिकाणी घेतलं. खर तर ॲनी बेझंट यांनी या महाविद्यालयाला, या युनिव्हर्सिटीला पहिलं नाव दिलेलं होतं महाराष्ट्र विमेन्स युनिव्हर्सिटी, असं पहिलं नाव या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं. पण पुढं भारतवर्षीय महिला विद्यापीठ अथवा इंडियन्स विमेन्स युनिव्हर्सिटी असं नाव सुचवण्यात आलं. 3 जून 1916 रोजी भारतवर्षीय महिला विद्यापीठाला स्वतंत्र या ठिकाणी अस्तित्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे 16 फेब्रुवारी 1916 मध्ये त्याची स्थापना आणि पुढे 3 जून 1916 मध्ये त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालं. 5 जुलै 1916 मध्ये पहिला वर्ग या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 5 जुलै 1916 मध्ये या विद्यापीठाचा पहिला वर्ग सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या पाठामध्ये म्हटलेलं आहे की 5 मुलींना घेऊन हे विद्यापीठ स्थापन झालं. या 5 विद्यार्थिनी आहेत वारूबाई शेवडे, रेवतीबाई कर्वे, कमलाबाई देशपांडे, गंगूबाई पटवर्धन आणि गोदावरी केतकर, अशा या 5 मुलींना घेऊन या ठिकाणी हे पहिलं महिला विद्यापीठ त्यांनी सुरू केलं. काही उद्दिष्ट या ठिकाणी त्यांनी ठेवलेली होती या विद्यापीठाची स्थापना करत असताना. पहिलं उद्दिष्ट होतं की स्त्रियांना असं शिक्षण मिळावं की जेणेकरून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा. हे पहिलं उद्दिष्ट आहे की स्त्रियांचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास, असं शिक्षण त्यांना मिळावं. दुसरं उद्दिष्ट होतं, जर विवाहित स्त्रिया असतील तर त्या सक्षम पत्नी झाल्या पाहिजेत आणि सक्षम माता व्हाव्यात, अशा प्रकारचं या ठिकाणी शिक्षण त्यांना मिळावं. तिसरं उद्दिष्ट आहे राष्ट्र उभारणीत आपलाही सहभाग आहे या दृष्टीनं या स्त्रियांना प्रशिक्षण मिळावं. ही विद्यापीठ स्थापनेमागची उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. जपानचा उल्लेख आलेला आहे. जपानच्या धर्तीवरती खर तर विद्यार्थ्यांना आपण सांगूया की जपान, कारण पुढं या जपानच्या विद्यापीठाला सुद्धा महर्षी कर्वे यांनी भेट दिलेली आहे. जपानच्या धर्तीवरती पहिलं महिला विद्यापीठ त्यांनी सुरू केलं. ही प्रेरणा कुठून मिळाली महर्षी कर्वे यांना? ऑगस्ट 1915 मध्ये
जपान विमेन्स युनिव्हर्सिटीचे माहिती पत्रक. सर आवाज येतोय ना माझा? हो सर, हा, येतोय येतो येतोय. हा ठीक आहे सर. ऑगस्ट 1915 मध्ये जपान विमेन्स युनिव्हर्सिटीचं एक माहितीचं पुस्तक महर्षी कर्वे यांच्याकडे टपालानं आलेलं आहे. आणि या जपान विमेन्स युनिव्हर्सिटीच्या माहिती पुस्तकाचा त्यांनी अभ्यास केला. हे कुणी पाठवलं, पुढे त्याचाही शोध लागला. विलास खोले यांनी आपल्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की हे पत्रक बनारसचे जमीनदार बाबू शिवप्रसाद गुप्त आणि कलकत्त्याचे प्रोफेसर विनय कुमार सरकार यांनी पाठवलेलं होतं. या दोन व्यक्ती महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाचं कार्य अभ्यासलेलं होतं आणि मग त्यांच्या या कार्याला पुढे मूर्त रूप यावं यासाठी महिला विद्यापीठाची त्यांनी स्थापना करावी यासाठी जपान विमेन्स युनिव्हर्सिटीचं माहिती पत्रक या दोघांनी या ठिकाणी महर्षी कर्वे यांच्याकडे टपालानं पाठवलेलं आहे. या जपान महिला विद्यापीठाची थोडीशी माहिती घेऊया. जपान मधील नरुसे नावाच्या शिक्षण प्रेमीनं जपानमध्ये या ठिकाणी 1900 साली विमेन्स युनिव्हर्सिटीची या ठिकाणी स्थापना केलेली आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या, त्यांचं नाव आहे नरुसे, जे शिक्षण प्रेमी आहेत. सन 1900 मध्ये त्यांनी विमेन्स युनिव्हर्सिटीची स्थापना जपानमध्ये केली. या युनिव्हर्सिटीनं पहिल्या शिक्षणाला जपानमध्ये या ठिकाणी चालना मिळाली. सन 1912 पर्यंत जपानमध्ये 1243 स्त्रिया पदवीधर झालेल्या होत्या. स्त्रियांची हायस्कूलची संख्या 1900 मध्ये 12 होती जपानमध्ये, तर 1912 मध्ये आणि 1912 मध्ये याच हायस्कूलची संख्या 182 वरती पोहोचलेली आहे. नरुसे नावाच्या शिक्षण प्रेमीनं जपान मध्ये विमेन्स युनिव्हर्सिटी जी सुरू केली, महिला विद्यापीठ जे सुरू केलं, त्याची प्रेरणा घेऊनच महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठ सुरू करण्याची संकल्पना मनामध्ये आली. त्यांच्या कार्यातूनच महिला विद्यापीठ सुरू करण्याची प्रेरणा महर्षी कर्वे यांना मिळाली आणि त्याच्यातूनच या महिला विद्यापीठ सुरू झालं. 13 फेब्रुवारी 1916 मध्ये भारतवर्षीय महिला विद्यापीठ इंडियन विमेन्स युनिव्हर्सिटी असं नाव सुचवण्यात आलं. 3 जून 1916 रोजी भारतवर्षीय महिला विद्यापीठ असं त्याला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त झालं आणि 5 जुलै 1916 मध्ये पहिला वर्ग सुरू झालेला या ठिकाणी आपल्याला काय होतो पाहायला मिळतो. आणि म्हणून जपानच्या धर्तीवरती म्हणून ही सर्व या ठिकाणी माहिती मी आपल्याला दिलेली आहे. आणि बेझंट यांच्या सल्ल्यानं महाराष्ट्र विमेन्स युनिव्हर्सिटी असं पहिलं नाव, त्याच्यानंतर भारतवर्षीय महिला विद्यापीठ हे झालेलं नामकरण, जपानच्या महिला विद्यापीठाची मिळालेली प्रेरणा. आपण याच्यानंतर पाहणार आहोत त्यांनी केलेला जो जगप्रवास आहे, या जगप्रवासाच्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. स्त्री शिक्षणाचं कार्य या ठिकाणी परदेशामध्ये सुद्धा पोहोचावं, आपण काय काम करतो आहोत हे लोकांच्या पर्यंत जावं, यासाठी हा जगप्रवास होता. आणि सगळ्यात महत्वाचा उद्देश होता की परदेशामधून या ठिकाणी महिला विद्यापीठासाठी काही मदत मिळावी, काही रक्कम या ठिकाणी आपणाला उभी करता यावी, यासाठीचा हा जगप्रवास होता. पहिला त्यांचा दौरा आहे युरोप दौरा आहे. युरोप, अमेरिका व आशिया या 3 खंडांमध्ये त्यांनी प्रवास केलेला आहे. 1929 ते 1930 साली हा प्रवास त्यांनी केलेला आहे. या दौऱ्याची सुरुवात 16 मार्च 1929 साली या दौऱ्याला या ठिकाणी सुरुवात झाली. जिनिव्हा, डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, जर्मनी या ठिकाणी या काळामध्ये त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. याच काळामध्ये बर्लिनमध्ये असताना सापेक्षतावादाचे प्रणेते आइन्स्टाईन यांच्याशी त्यांनी भेट घेतली. जगाच्या कल्याणासाठी झिजणाऱ्या विभूती हे भूलोकीचे देवच असतात असं आइन्स्टाईन म्हणत असत. अल्बर्ट आइन्स्टाईन आणि महर्षी कर्वे यांच्यामध्ये स्त्री शिक्षणाबद्दल या निमित्तानं चर्चा झाली आणि महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाचं कार्य त्यांच्या समोर या ठिकाणी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 16 मार्च 1929 साली सुरू झालेला हा दौरा 14 एप्रिल 1930 मध्ये ते भारतामध्ये परत आले. या युरोपच्या दौऱ्यामध्ये
27,000 रुपयाची मदत त्यांनी गोळा केलेली आहे. या 27,000 मधले 12,700 रुपये त्यांनी प्रवासामध्ये आपल्या प्रवासासाठी विविध ठिकाणी भेटी देत असताना खर्च केले आणि उरलेली 14,300 रुपयाची रक्कम स्त्री शिक्षणासाठी महिला विद्यापीठाकडे ही रक्कम संस्थेकडे या ठिकाणी त्यांनी जमा केलेली आपल्याला पाहायला मिळते. लक्षात घ्या, या पहिल्या दौऱ्यातून 14,300 रुपयाची मदत त्यांनी आणलेली आहे. दुसरा दौरा आहे तो आफ्रिकेचा दौरा आहे, जो 1930 ते 1932 साली त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. 31 डिसेंबर 1930 रोजी या दौऱ्याला सुरुवात झाली. केनिया, मोंबासा, नैरोबी, युगांडा, झांजिबार, टांगानिका, दारेसलाम, जोहानिसबर्ग, प्रिटोरिया, केपटाऊन या ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि 12 मार्च 1932 ला ते भारतामध्ये परत आलेले आहेत. या दौऱ्यामध्ये 34,000 रुपयाची मदत त्यांनी गोळा केली. या दौऱ्यामध्ये प्रवासामध्ये अत्यल्प पैसे त्यांनी खर्च केलेले आहेत. कमी पैशामध्ये म्हणजे जवळजवळ 2,200 रुपये प्रवासामध्ये त्यांनी खर्च केले आणि 31,800 रुपये शिल्लक रक्कम त्यांनी संस्थेकडं या ठिकाणी जमा केलेली आपल्याला पाहायला मिळते. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल त्यांनी सभा घेतल्या. स्त्री शिक्षणाचं महात्म्य त्यांनी जगभर प्रवास करून सर्वत्र बिंबवलेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून हा या ठिकाणी संदर्भ जो जग प्रवासाचा आहे तो आपण विद्यार्थ्यांच्या पुढे मांडावा असं मला वाटतं. आपण SNDT महाविद्यालयाकडे थोडस येऊया. 3 जून 1916 रोजी महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची मुहूर्त रोवली. पुढे या विद्यापीठात सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी 15 लाख रुपयाची देणगी दिली आणि या विद्यापीठास आपल्या मातोश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांचं नाव देण्याची इच्छा व्यक्त केली आणि याच महिला विद्यापीठाचं श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी भारतवर्षीय महिला विद्यापीठ या नावानं नामकरण झालेलं 1920 मध्ये आपल्याला काय होतं पाहायला मिळतं. लक्षात घ्या. थोडस दामोदर ठाकरसी यांच्याविषयी सुद्धा आपण विद्यार्थ्यांना सांगूया. 30 नोव्हेंबर 1873 मध्ये जन्म झालेले ठाकरसी मेसर्स ठाकरसी मुळजी आणि कंपनी हे विठ्ठलदास ठाकरसी ज्यांचे वडील दामोदर ठाकरसी आणि आईचं नाव आहे नाथीबाई ठाकरसी, जे 1906 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे सर्वात तरुण मेयर म्हणजे तरुण महापौर म्हणून 1906 मध्ये त्यांनी काम केलं. आपल्या कारकिर्दीमध्ये विजेवर चालणाऱ्या पहिल्या ट्राम मोटारीचं उद्घाटन त्यांनी केलेलं होतं. या ट्राम मोटर पूर्वी घोडे हाकायचे. विजेवर चालणाऱ्या पहिल्या ट्राम मोटारीचं उद्घाटन यांच्याच कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. इंग्रज सरकारकडून नाईटहुडचा सन्मान त्यांना मिळालेला आहे. बँक ऑफ बडोदाचे संस्थापक चेअरमन म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अशी बरीचशी माहिती विठ्ठलदास ठाकरसी यांच्या बाबत आपल्याला सांगता येईल. वेळ थोडासा अपूर्ण आहे, आपण पुढे जाऊया. हे नाव का मिळालं म्हणजे ठाकरसी आणि महर्षी कर्वे यांचा संबंध आला कसा? सर विठ्ठलदास ठाकरसी, सर विश्वेश्वरय्या आणि शेठ मुळराज खटाव असे मित्र पृथ्वी प्रदक्षिणेसाठी प्रवासासाठी या ठिकाणी बाहेर पडले. त्यांच्याबरोबर लेडी ठाकरसी आणखीन 2-3 स्त्रिया त्यांच्याबरोबर होत्या. या लेडी ठाकरसी म्हणजेच विठ्ठलदास ठाकरसी यांच्या पत्नी यांच्या सोबतीला म्हणून एखादी हुशार स्त्री असावी आणि यासाठी विठ्ठलदास ठाकरसी यांनी कर्वे यांच्याकडं मागणी केली की आपल्या महिला विद्यापीठामधील किंवा आपल्याकडे असणाऱ्या आश्रमामधील एका मुलगीला या ठिकाणी पाठवावं. आणि मग कर्वे यांनी सीताबाई अण्णिगेरी नावाच्या आश्रमाच्या ज्या आजन्म सेविका आहेत यांना पाठवलं, ज्या लेडी ठाकरसींसोबत प्रवासात गेल्या. या प्रवासामध्ये ठाकरसी यांनी जपान युनिव्हर्सिटीला भेट दिली आणि चर्चा करत असताना, स्त्री शिक्षणाबद्दल चर्चा करत असताना जपानी विद्यापीठ पाहिल्यानंतर सीताबाई अण्णिगेरी यांनी कर्वे यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याची माहिती विठ्ठलदास ठाकरसी यांना दिली. जे काम जपानमध्ये सुरू आहे अशाच प्रकारचं काम महर्षी कर्वे महाराष्ट्रामध्ये करता आहेत, भारतामध्ये करता आहेत. स्त्री शिक्षणाचं काम जसं जपान मध्ये सुरू आहे तशाच प्रकारचं काम पुण्यामध्ये
या ठिकाणी भारतवर्षीय महिला विद्यापीठ करता आहे. आणि मग विठ्ठलदास ठाकरसी यांना प्रवासातून पुन्हा आपण परत कधी येतोय आणि महर्षी कर्वे यांची कधी एकदा भेट घेतोय असं झालं. आणि प्रवासातून परत आल्या त्यांनी भारतवर्षीय महिला विद्यापीठाला 15 लाख रुपयाची देणगी दिली. आणि विद्यापीठाचं नाव त्यांनी इच्छा व्यक्त केली की आपल्या आईचं नाव श्रीमती नाथीबाई यांचं नाव या ठिकाणी या महिला विद्यापीठाला द्यावं. आणि मग श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी भारतवर्षीय महिला विद्यापीठ असं नामांतरण झालं. त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म केलेला आहे SNDT महिला विद्यापीठ असं आपण या ठिकाणी त्याचं नाव पाहतो. या निमित्तानं विठ्ठलदास ठाकरसींची आपण माहिती देऊया, त्यांचा आलेला संबंध, हे नाव का आलं. कारण भारतवर्षीय महिला विद्यापीठ आपण म्हणतो, पुढे त्याचं नामांतर श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठामध्ये झालं. आणि आज अगदी थोडक्यामध्ये आपण त्याला SNDT महिला विद्यापीठ असं या ठिकाणी संबोधतो. या पाठाच्या अंतिम टप्प्यामध्ये त्यांना मिळालेले जे पुरस्कार आहेत, या पुरस्काराच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीची डिलीट पदवी 1942 साली त्यांना मिळाली. पुणे विद्यापीठाची डिलीट पदवी या ठिकाणी 1951 मध्ये या ठिकाणी त्यांना मिळालेली आहे. ठाकरसी महिला विद्यापीठाची डिलीट पदवी 1954 मध्ये मिळाली. 1955 मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. 1957 मध्ये मुंबई विद्यापीठाची सन्मान्य LLD ही पदवी या ठिकाणी आपणाला त्यांना मिळालेली या ठिकाणी आपणाला पाहायला मिळते. सर्वात महत्वाचा संदर्भ आहे तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार. 18 एप्रिल 1958 मध्ये त्यांच्या जन्मशताब्दी दिवशीच या ठिकाणी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली. 1958 मध्ये 26 जानेवारीला 1958 मध्ये भारतरत्न पुरस्कार जाहीर झाले. आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच भारतरत्न पुरस्कार महाराष्ट्रातले पहिले व्यक्ती म्हणून या ठिकाणी महर्षी कर्वे यांना हा भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी 1958 मध्ये जाहीर झाला. पण हा पुरस्कार त्यांनी स्वीकारला 18 एप्रिल 1958 मध्ये. 18 एप्रिल नव्हे, 29 ऑक्टोबर 1958 मध्ये. 26 जानेवारीला जाहीर झाला, त्याच्या अगोदरच त्यांचं नाव जाहीर करण्यात आलं. पण 26 जानेवारीला ते पोहोचू शकले नाहीत त्या कार्यक्रमामध्ये. आणि पुढे 29 ऑक्टोबर 1958 रोजी भारतरत्न पुरस्कार या ठिकाणी त्यांना प्रदान करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते 29 ऑक्टोबर 1958 मध्ये हा पुरस्कार दिलेला आहे. ज्येष्ठ अभ्यासक हरी नरके यांनी या निमित्ताने एक आठवण सांगितलेली आहे. मी जाता जाता सांगेन की 26 जानेवारीला ते का उपस्थित राहू शकले नाहीत. भारतरत्न पुरस्कार सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला महर्षी कर्वे दिल्लीत वेळेत पोहोचले नाहीत. याचं कारण गृह मंत्रालयानं हा पुरस्कार जाहीर केल्यानंतर या ठिकाणी महर्षी कर्वे यांची चौकशी करण्याचा किंवा त्यांची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी हिंगणे ग्रामपंचायतीला पत्र पाठवलं. हे पत्र हिंगण्याच्या तलाठ्याकडे आलं. हिंगण्याच्या तलाठ्यानं या ठिकाणी सांगितलं की महर्षी कर्वे नावाचा कोणीही इसम हिंगण्यामध्ये राहत नाही. लक्षात घ्या, गृह मंत्रालयानं पाठवलेल्या या पत्राला त्यानं उत्तर दिलं की महर्षी कर्वे नावाचा कोणी इसम हिंगण्यामध्ये नाही. आणि पुढे मग हे प्रकरण गृह मंत्रालयानं या संबंधात चौकशी लावली. तलाठ्याची चौकशी सुरू झाली. अहवाल या ठिकाणी अहवाल समिती पुढं या तलाठ्यानं छान उत्तर दिलं. बघा कोणतं उत्तर दिलं की महर्षी कर्वे नावाचा व्यक्ती कोण आहे मला माहिती नाही, पण धोंडो केशव कर्वे नावाचा ग्रहस्थ हिंगण्यामध्ये राहतोय हे मला माहिती आहे, पण महर्षी कर्वे नावाचा ग्रहस्थ मला माहिती नाही. आणि त्यामुळं महर्षी कर्वे दिल्लीमध्ये वेळेत पोहोचू शकले नाहीत. आणि पुढे 29 ऑक्टोबरला मग हा कार्यक्रम पुन्हा घ्यावा लागला. आणि 29 ऑक्टोबर 1908 सन्मान केला. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियम वरती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळेचे राज्यपाल श्री प्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली कर्वे यांच्या जन्मशताब्दीचा
मुख्य समारंभ या ठिकाणी संपन्न झाला लक्षात घ्या. आणि याच वेळेला कर्वे यांची प्रतिमा असलेलं तिकीट पोस्टानं काढलं. त्याचं अनावरण सुद्धा 18 एप्रिल 1958 मध्ये काढलेलं आहे. एक आठवण या निमित्तानं मी सांगेन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच वेळेला जोरात सुरू होती. महर्षी कर्वे यांचं एकंदरीत कार्यकर्तृत्व पाहिलं तर राजकारणापासून ते अलिप्त राहिले. पण 18 एप्रिलला हा जो कार्यक्रम झाला 1958 मध्ये, पंडित जवाहरलाल नेहरू प्रमुख पाहुणे होते. श्री प्रकाश जे राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम सुरू झाला. आणि महर्षी कर्वे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, आणि अपेक्षा व्यक्त केली की महर्षी कर्वे यांनी आपणाला आशीर्वाद द्यावेत, आपल्या कार्याला आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा पंडित नेहरू यांनी व्यक्त केली. ज्या वेळेला महर्षी कर्वे आपल्या भाषणासाठी उभे राहिले त्यावेळेला पंडित नेहरू यांना अपेक्षा होती की ते आपणाला शुभेच्छा देतील, आपल्या पंतप्रधान पदाचं जे कार्य आहे या कार्याला शुभेच्छा देतील. पण महर्षी कर्वे यांनी भाषणामध्ये त्यांना आशीर्वाद तर दिलेच, पण एक जाहीर मागणी त्यावेळेला त्यांनी केलेली आहे की स्वतंत्र गुजरात राष्ट्र करावं आणि संयुक्त महाराष्ट्र हे घोषित करावं अशी घोषणाच त्यांनी त्या व्यासपीठावरून केली. 1958 मध्ये संयुक्त महाराष्ट्राची घोषणा त्यांनी आपल्या या कार्यक्रमामधून केली. संपूर्ण कार्यक्रमामध्ये लोकांनी टाळ्या वाजवून त्यांच्या या प्रस्तावाचं स्वागत केलं. पंडित नेहरू थोडे नाराज झाले. त्यावेळेचे यशवंतराव चव्हाण असतील, श्री प्रकाश हे राज्यपाल, ही सर्व मंडळी नाराज झाली. पण संयुक्त महाराष्ट्र चळवळीला एक वेगळी ताकद या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मिळालेली आपल्याला काय होते पाहायला मिळते. तर अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणारं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. लक्षात घ्या, आपण हे काम करत असताना किंवा हा पाठ घेत असताना मी फक्त एवढंच सांगेन की हा पाठ शिकवत असताना आपण सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याची ओळख सुद्धा या निमित्तानं विद्यार्थ्यांना करून देणं या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे. ते एवढ्यासाठी करून देणं महत्वाचं आहे कारण महर्षी कर्वे यांच्या जन्माच्या 10 वर्ष आधी स्त्री शिक्षणाचं कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलं. ज्योतिरावांनी मुलींची शाळा या ठिकाणी ऑगस्ट 1848 मध्ये पुणे येथे बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यामध्ये फुले यांनी पहिली शाळा सुरू केलेली आपल्याला काय होते पाहायला मिळतं. लक्षात घ्या, ज्योतिरावांचं द्रष्टेपण निर्विवाद सर्वमान्य आहे. घरचा विरोध सोसून त्यांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि मुलींची शाळा चालवण्या इतकं सक्षम या ठिकाणी सावित्रीबाईंना बनवलं. त्याचबरोबर स्वतःच्या सामाजिक कार्यात या ठिकाणी सहभागी करून महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना आपल्या सामाजिक कार्यात सहभागी करून घेतलं. या निमित्तानं त्यांच्याही कार्याची ओळख आपण करून देऊया. स्त्री शिक्षणासाठी कार्य करणाऱ्या ज्या अनेक समाज सुधारक आहेत त्यांच्या कार्याची सुद्धा या निमित्तानं आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना ओळख करून देऊया. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे पंजाबराव देशमुख असतील, रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील असतील, विवेकानंद शिक्षण संस्थेचे बापूजी साळुंखे असतील, या सर्वांच्या कार्याची अनेक असे मंडळी आहेत की ज्यांनी शिक्षणासाठी आपलं संपूर्ण जीवन या ठिकाणी काय केलेलं आहे घालवलेलं आहे. त्यांच्या कार्याची सुद्धा या पाठाच्या निमित्तानं आपण काय करून देऊया ओळख करून देऊया. प्रथम पत्नी राधाबाई, या राधाबाईंना एक मुलगा, त्यांचं नाव आहे रघुनाथ. द्वितीय पत्नी आनंदीबाई, ज्यांना बयो असं सुद्धा संबोधलं जातं, शंकर, दिनकर आणि भास्कर ही त्यांची नावं आहेत. भारतीय स्त्रीला अंधारातून प्रकाशाकडं, अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचं काम महर्षी कर्वे यांनी केलं. महर्षी कर्वे सुदीर्घ आणि कृतार्थ जीवन जगले. दिनांक 9 नोव्हेंबर 1962 या दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मातृत्वाचा गौरव करणाऱ्या भारतीयांना अखिल स्त्री जीवनाचा गौरव करणारा व्यापक धर्म त्यांनी शिकवला. महर्षी धोंडो केशव कर्वे या थोर स्त्री शक्ती उपासकानं हिंगण्याच्या माळावर घोर तपश्चरण केले. त्यांच्या तपातून एक स्त्री शक्तीपीठ अस्तित्वात आलं. स्त्री या शक्तीची जीवनात प्राणप्रतिष्ठा करण्याचं पुण्यकर्म
या पुरुषोत्तमानं केलं. निस्वार्थ कार्यवृत्ती, कार्यनिष्ठा, समजूतदारपणा, सचोटी, तटस्थ वृत्ती, व्यवहार कौशल्य अशा गुणांचा परिचय कर्वे यांच्या पाठातून या ठिकाणी निश्चितपणानं आपणाला पाहावयास मिळतो. या पाठाच्या निमित्तानं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या पाठाच्या निमित्तानं सांगता येतील, पण थोडीशी वेळेची आपल्याला मर्यादा आहे. या निमित्तानं आपण हिंगण्याच्या संस्थेत मी हे भास्कर धोंडो केशव कर्वे यांचं पुस्तक आपण वाचावं. विलास खोले यांचं महर्षी कर्वे हे पुस्तक वाचावं. माझे पुराण हे आनंदीबाई कर्वे यांचं आत्मचरित्र आपण वाचावं. भोवरा हे इरावती कर्वे यांनी लिहिलेलं पुस्तक, या संदर्भासाठी आपण त्याचं जरूर वाचन करा. या सर्व पुस्तकांचं वाचन करून तत्कालीन जी परिस्थिती आहे, खरं तर कर्ते सुधारक कर्वे यांचं कार्य फार मोठं आहे आणि हे विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचणं या निमित्तानं या ठिकाणी अपेक्षित आहे. बऱ्याचशा गोष्टी अजूनही सांगायच्या आहेत, पण वेळेअभावी आपण या ठिकाणी थोडंसं थांबूया. अहमदनगर मराठी संघानं मला ही जी संधी उपलब्ध करून दिली, यामध्ये आदरणीय सुंबे सरांचा फार मोठा वाटा आहे. महाराष्ट्र मराठी अध्यापक संघामध्ये ते काम करतात. आदरणीय बी.एस. कांबळे सरांनी त्यांच्या अगदी जवळची ओळख आहे, ते मिळून ते काम करतात. आणि बी.एस. सरांनी या ठिकाणी या निमित्तानं हा पाठ घ्यावा अशी विनंती सुंबे सरांना केली होती. आणि फारसा माझा परिचय नव्हता सुंबे सरांचा. सावंतवाडीच्या मराठी अध्यापक, महाराष्ट्र मराठी अध्यापकाच्या अधिवेशनामध्ये त्यांची ओळख झालेली होती. कांबळे सर यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल सुंबे सर आपल्या सर्व जे आपले असणारे मराठीचे काम करणारे जी इतर मंडळी आहेत, या सर्वांचं या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. शेवटी मी एवढंच म्हणेन की विधिलिखित ऐसे आम्ही शिक्षकी पेशात यावे, विधिलिखित ऐसे आम्ही शिक्षकी पेशात यावे, दुःख अंधारी गिळून चांदणे शिंपीत जावे, दुःख अंधारी गिळूनी चांदणे शिंपीत जावे, जगाची झाकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, जगाची झाकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य साधतो आम्ही, स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य साधतो आम्ही. या मराठीचं काम करत असताना मानवता, माणुसकी, माणसं जोडण्याचं आपण सर्वजण काम करतो आहोत. आणि म्हणून कर्वे यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेन, आयुष्याला उधळीत जावे केवळ दुसऱ्या पायी, त्या त्यागाच्या पुण्याला जगी उपमा नाही. धन्यवाद. धन्यवाद सर, अतिशय सुंदर सर. शिक्षकांसाठीच खास हा पाठ खूप मौल्यवान, खूप माहितीपूर्ण असा हा पाठ आपण घेतला. जेवढे धन्यवाद तुम्हाला द्यावे तेवढे कमीच आहेत सर. इतका अभ्यास, इतकं परिपूर्ण, आणि म्हणूनच आम्हाला दुसरं जे सत्र आहे, तिसरं सत्र आम्हाला वाढावं लागलं. आजचं जे आपलं 11वं पुष्प आहे, यामध्ये आतापर्यंत आम्ही तिसरं सत्र कधीच घेतलं नव्हतं, परंतु आपलं विवेचन, आपला अभ्यास आम्हाला हे तिसरं सत्र घ्यावं लागलं. पुन्हा एकदा धन्यवाद. काही प्रतिक्रिया आपल्याला घ्यायच्या आहेत? डोंगरे सर एकच मिनिट, फक्त आभार माना अगोदर, औपचारिक म्हणून आभार माना, नंतर प्रतिक्रिया घेऊ. त्यांनी आभार मानावे. मॅडम माईक चालू करा तुमचा. माईक चालू नाही मॅडम. अहमदनगर जिल्हा मराठी अध्यापक संघाकडून जो आंतरजाल उपक्रम हा सुरू झालेला आहे, त्या उपक्रमातील आजचे 11वे पुष्प अतिशय व्यासंगी मराठी विषयाचे गाडे अभ्यासक, उपक्रमशील आणि कृतिशील असे कोल्हापूर निवासी आदरणीय सचिन यादव सर यांनी गुंफले. त्यांचं मार्गदर्शन अतिशय सखोल आणि अभ्यासपूर्ण होते. त्यांनी आपल्या विवेचनातून स्त्री शिक्षणासाठी व स्त्रियांच्या उन्नतीसाठी ज्यांनी आपले जीवन बहाल केले, अशा समाज सुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या अतुलनीय कार्याचा आढावा आणि त्यांचा संपूर्ण जीवनपट आपल्या उगवत्या वाणीतून उलगडला. सर्व बारकाव्यासहित सर्व मुद्द्यांचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. शिवाय सचित्र संदर्भ देऊन त्यांनी अतिशय सुंदर असं पाठाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी अहमदनगर जिल्हा मराठी अध्यापक संघाकडून त्यांचं मनपूर्वक आभार मानते. आणि त्याचप्रमाणे त्यांचा परिचय करून देणाऱ्या सौ अलका मंडलिक मॅडम
यांचंही मी या प्रसंगी आभार मानते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अहमदनगर जिल्हा मराठी अध्यापक संघाने आम्हा सर्व शिक्षकांना 10वीच्या सर्व पाठांवर आधारित अनुभवी अशा तज्ञ मार्गदर्शकांचे रोजच व्याख्यान आयोजित करून आम्हाला अतिशय प्रेरणादायी असे अनुभव त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळते. त्याबद्दल त्यांचंही मी पुन्हा मनपूर्वक आभार मानते.